बुधगाव येथील तलाठी कार्यालयात पत्नी आणि मेहुणीची वारस नोंद करण्यास आलेल्या अशोक किरू पाटील वय 55 राहणार चिंचणी तालुका तासगाव यांना चौघांनी दगडाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला। याबाबत संशयित अक्षय धुमाळ, संग्राम पाटील अनोळखी दोघे सर्व राहणार बुधगाव यांच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। फिर्यादी अशोक पाटील हे त्यांची पत्नी वंदना मेहुणी सुनंदा शिंदे यांची वारस नोंद पत्नीची मृत वहिनी मीनाक्षी चव्हाण यांच्या मिळकतीमध्ये करण्यासाठी गुरुवारी बुधगावात आले होते। तलाठी कार्यालयात अर्ज देऊन दुपारी 1:30च्या सुमारास ते गावाकडे परत जात असताना बुधगाव कॉलेजजवळ संग्राम पाटील अक्षय धुमाळ दोघांनी त्यांना अडवले। बुधगावमधील मालमत्तेशी तुझा काही संबंध नाही असं म्हणून पाटील यांच्या दुचाकीची चावी काढून घेतली। त्यानंतर बुधगावमधील चौकीबाहेर संग्रामने पाटील यांच्या डोक्यात दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले। अक्षय यांनी शिवीगाळ केली तर इतर दोघांनी पाटील यांना बाहेर नेऊन मारून टाकतो अशी दमदाटी केली। जखमी पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गाठून रात्री उशिरा चौघांविरोधात फिर्याद दिली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बुधगाव।